थांब बाळा, तुला माहित आहे का तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी लढाई कोणती आहे? जर तुझे उत्तर नाही असेल तर तू योग्य ठिकाणी आला आहेस, कारण आजचा हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. बाळा, तुझी सगळ्यात मोठी लढाई दुसऱ्या कोणाशी नाही तर स्वतःशीच आहे. तू जेव्हा आरशासमोर उभा राहतोस तेव्हा त्या आरशात दिसणाऱ्या माणसाला जर तू जिंकलेस तर जगातील कोणतीही ताकद तुला हरवू शकणार नाही. पण जर तुझा स्वतःवरच विश्वास नसेल तर तुला लाखो संधी मिळाल्या तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. बाळा, कल्पना कर, दोन मित्र एकाच ठिकाणाहून प्रवास सुरू करतात. दोघांची स्वप्ने सारखीच असतात आणि परिस्थितीही सारखीच असते. पहिला मित्र प्रत्येक अडचणीला कारण बनवतो. तो म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही, माझं नशीब खराब आहे, लोक मला साथ देत नाहीत. पण दुसरा मित्र प्रत्येक अडचणीतून शिकत जातो. तो पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा पडतो आणि पुन्हा उभा राहतो. काही वर्षांनी पहिला मित्र तिथेच असतो, पण दुसरा मित्र यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो. फरक फक्त एकच असतो, पहिल्याने परिस्थितीपुढे हार मानली आणि दुसऱ्याने स्वतःच्या भीतीवर विजय मिळवला. बाळा, तुला वाटत असेल की तुझा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुझी परिस्थिती, पण नाही. तुझा खरा शत्रू आहे तुझ्या मनातला तो आवाज जो सतत तुला सांगत असतो, तुझ्याकडून होणार नाही, हे काम तुला जमणार नाही, लोक तुझ्यावर हसतील. आणि जितकं तू त्या आवाजाचं ऐकशील तितकं तुझं आयुष्य मागे जात राहील. पण ज्या दिवशी तू त्या आवाजाला उत्तर देशील, नाही, मी हरणार नाही, मी प्रयत्न करणारच, त्या दिवसापासून तुझा विजय सुरू होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, भीती कधीच संपत नाही, हिम्मत निर्माण करावी लागते. यशस्वी लोकांना भीती नसते म्हणून ते पुढे जात नाहीत, ते भीती असूनही पुढे जातात आणि म्हणूनच यशस्वी होतात. बाळा, तू गरुडाचं आयुष्य पाहिलं आहे का? वादळ आलं की बहुतेक पक्षी लपून बसतात, पण गरुड मात्र त्या वादळाचाच उपयोग करून आणखी उंच भरारी घेतो. तूही तसंच कर, अडचणींपासून पळू नको, त्यांचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी कर. दररोज स्वतःला एक प्रश्न विचार, मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर तू योग्य मार्गावर आहेस, कारण मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते छोट्या छोट्या सुधारणांमधून तयार होतं. लोक तुझ्यावर टीका करतील, काही तुझ्यावर हसतील, काही म्हणतील याच्याकडून काही होणार नाही, पण त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवू नको. तुझं यशच त्यांना मिळणारं सर्वात मोठं उत्तर असेल. आणखी एक गोष्ट, कधीही स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करू नको. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणी आज जिंकत असेल तर तू उद्या जिंकशील. महत्वाचं हे नाही की कोण आधी पोहोचलं, महत्वाचं हे आहे की तू थांबलास नाहीस. म्हणून आजपासून एक निर्णय घे, कारण सांगणं बंद कर, तक्रारी करणं बंद कर, स्वतःवर शंका घेणं बंद कर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं सुरू कर. जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःला जिंक. स्वतःच्या भीतीवर विजय मिळव, आळसावर विजय मिळव, नकारात्मक विचारांवर विजय मिळव. कारण ज्या दिवशी तू स्वतःला जिंकशील त्या दिवशी हे जगही तुला हरवू शकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय बाळू मामा.